बोगस सोयाबीन विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक आज दिनांक 9/7/2026 ला तालुका कृषी अधिकारी देवी यांना नाचणगाव पुलगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक निघाले नसल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन सन्माननीय अनंतराव देशमुख जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थित तसेच श्री सतीश बोरसे पाटील तालुका प्रमुख देवी यांच्या नेतृत्वात सर्व सोयाबीन शेतकऱ्यांच्या तक्रारी देण्यात आले व कंपनीचे सीड प्लांट कुठे आहे तसेच कोणत्या अधिकाऱ्याने ते पास केले या संमती सर्व माहिती देण्यात यावी आणि सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे मागणी करण्यात आले अन्यथा शिवसेना ठाकरे आंदोलन करे असा इशारा देण्यात आला निवेदन देते वेळेस संजय कपूर राम कैकाडी मनोहर करो आशिष काय राजू शिंदे सुरेश पाटेकर दिलीप सोनवणे आशिष गांजरे काळे मयूर नाकोडे किशोर नागतोडे किशोर उमप अलीम अब्दुल वसंता मसराम असे अनेक शेतकरी उपस्थित होते कृषी अधिकारी व गुण नियंत्रण अधिकारी यांचे कुठेतरी बी बियाणे बनवणाऱ्या कंपनीसोबत संगमत कुठेतरी असल्याकारणाने संतप्त आहे शेतकरी। आज आपण बोगस सोयाबीनचे बियाणे जे नाचणगाव पुलगाव आणि देवी तालुक्याच्या काही सर्कलमधले जे निघालेले आहेत त्या संबंधित शेतकऱ्यांना घेऊन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यासाठी आलो होतो। एक हुतुतू कंपनी असेल, कृषीधन असेल, संबंधित अनेक कंपन्या आहेत जे पुलगाववरून घेतले, कोणी देवीवरून घेतले, कोणी आर्वीवरून घेतले, अशा शेतकऱ्यांचे ज्यांचे सोयाबीन जवळपास 26 ते 30 किंवा 1-2 तारखेपर्यंत म्हणजे पाण्याचं प्रमाण फार चांगलं आहे, परंतु सोयाबीन निघाला। आता सोयाबीन निघाला का बरं नाही निघाला याच्या मागच्या लय अडचणी म्हणजे हे जे कृषी अधिकारी आहेत या कृषी अधिकाऱ्याने ते पासिंग कसं केलं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। यांचा सीड प्लांट कुठं होता याची त्यांनी माहिती द्यायला पाहिजे, कोणत्या अधिकाऱ्याने पास केलं याची माहिती आम्हाला सविस्तर द्यायला पाहिजे आणि हे माल नाचणगाव पुलगाव किंवा देवी सर्कलमध्ये येतोच का। मागच्या वर्षी आपण या बोगस सोयाबीन बद्दल अशीच तक्रार केली होती आणि नेहमी या सर्कलला येतो, यामध्ये स्थानिक आमदाराची काही उलाढाल आहे का किंवा कृषी अधिकारी नेहमी 1-2 तारखेलाच हप्ते घेतो का, या सर्व अडचणीचा भाग आहे आणि यामध्ये सामान्य जो शेतकरी आहे याची पिळवणूक होतं। आता तो सोयाबीन पेरणी झाल्यानंतर त्याचं उगवलं नाही, आता तो किती दिवस पडीत ठेवेल, तो पेरणी करेल आणि ह्या तपासणीसाठी कधी येतील। इथे एक तर ॲडिशनल तालुका कृषी अधिकारी आहे, मागील जवळपास 1-1.5 महिन्यापासून आहे, इथे तालुका कृषी अधिकाऱ्याचं पद भरलं नाही, त्यांच्यावर 2-3 इथले प्रभाग आहेत म्हणतात। मग ह्या सर्व अडचणीचा भाग आहे, ते पाहणी कधी करतील आणि शेतकऱ्याला न्याय कधी मिळवून देतील। परंतु आम्ही शिवसेनाच्या वतीने त्यांना एक ताकीद देतो आणि स्पष्ट शब्दात त्यांना इशारा देतो, येत्या 8 दिवसात संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही आणि संबंधित शेतकऱ्याचा समाधान झालं नाही तर आम्ही तीव्र पद्धतीने इथे आंदोलन करू आणि या तालुक्यात कृषी अधिकाऱ्याला धारेवर धरू आणि आयएसओ साहेबांनाही आम्ही फोन केला, त्यांनी संबंधित मीटिंगवर आहे असं सांगितलं आणि त्या आयएसओ साहेबांनी याकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो आणि येणाऱ्या 8 दिवसात अगर आम्हाला नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा यांना देतो। जय भवानी, जय शिवाजी। जिल्हा प्रतिनिधी संतोष देशमुख, वर्धा।